आहे पुण्यातल्या हिंजवडी IT पार्क मधल्या कंपन्या वाढल्या, पण त्यानुसार इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बदल झाला नाही आणि त्यामुळे दररोज तासनतासचा ट्रॅफिक जामचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट नसल्यानं प्रत्येकाला स्वतःचं वाहन वापरल्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये आणि त्याविषयी सांगते आमची सिटीजन जर्नलिस्ट रश्मी राऊत। हिंजवडी एरियात आपण सध्या उभे आहोत। माझ्या आजूबाजूला तुम्ही प्रचंड ट्रॅफिक बघत आहात। 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, जड वाहनं, सगळ्याच रिक्षा, सगळाच ट्रॅफिक आपल्याला इथून दिसत आहे। पुणे बॉम्बे रोडवरून वाकड पासून ते हिंजवडी पोहोचायला हा केवळ एकच मेन रोड आमच्यासाठी उपलब्ध आहे। या रोडवरची ही परिस्थिती जी ट्रॅफिकची आहे ही केवळ आजच नाही तर एव्हरीडे आपल्याला हेच आम्हाला सहन करावं लागतं। याचं मुख्य कारण म्हणजे इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रॉपर नाहीये। प्रत्येक जण आपापली गाडी आणत असतो, आपापली 2 व्हीलर 4 व्हीलर आणत असतो, त्यामुळे इथे खूप ट्रॅफिक जाम होत असतो आणि शिवाय पेट्रोलही प्रत्येक व्हेकलचं खूप जात असतं। हा जर का पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण वाढवला, त्याची फ्रिक्वेन्सी वाढवली आणि बसची क्वालिटी सुधारली तर नक्कीच आम्ही सर्वजण आमच्या स्वतःच्या गाड्या आणण्यापेक्षा नक्कीच ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करून मॅक्झिमम त्याचा उपयोग आपल्या ट्रॅफिक कमी होण्यासाठी पण होईल। जर PMT किंवा प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट, जर पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढलं तर हे इंडिव्हिज्युअल व्हेकल्स कमी होतील आणि त्यामुळे पोल्युशन आणि अल्टिमेटली ट्रॅफिक कमी होईल। माझ्या बसनी एवढ्या आता कंपनीच्या बसनी मी इथून हार्डली 20 मिनिटांच्या अंतरावरती राहते, पण तेवढा डिस्टेंस नाही ट्रॅव्हल होत। कमीत कमी 45-50 मिनट्स लागतात इथपर्यंत यायला। बस आती ही नहीं और बहुत ही कम बसेज है, तो मैं 2 व्हीलर पे आता हूँ एंड फर्स्ट 6 किलोमीटर इट टेक्स मी अराउंड 40 to 45 मिनट, जो कि यहाँ पे पूरा जैम रहता है। PMT स्टार्ट करण्यासाठी प्रपोजल्स पण दिली होती, पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्या मानाने त्यांना प्रवासी येताना मिळतात पण इथून जाताना बसेस रिकाम्या जातात। त्याविषयी सुद्धा त्यांनी आम्ही पर्याय सुचवला होता की जाताना सुद्धा गावातील लोक त्यांना प्रवासी म्हणून मिळू शकतात, पण यावर अजून तरी त्यांचं काही ठोस उत्तर आलेलं नाही किंवा निर्णय झालेला नाही। त्याबाबत त्यांना काय म्हणायचं हे आपण आता पाहू। आम्ही 25 बसेस घेणार आहोत आणि त्याचा पुढचा परफॉर्मन्स बघून आम्ही पुढच्या बसेस घेणार या वर्षीच्या बजेटमध्ये। आमच्या सुरक्षिततेचा, सोयीचा आणि वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचण्याचा प्रश्न PMTने जर बसेस व्यवस्थित सुरू केल्या तर बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो। त्यानुसार PMTने लवकरात लवकर अनेक बसेस सुरू कराव्यात शहरातल्या विविध भागातून हिंजवडी एरियापर्यंत, अशी आमची अपेक्षा आहे। मी रश्मी राऊत, सिटीजन जर्नलिस्ट, IBN लोकमत, पुणे। बुलेटिन मध्ये एक ब्रेक घेऊन परत येऊ, पहा फक्त IBN लोकमत।